हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे केडीएमची 2025 साठी जे रिक्रुटमेंट आहे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टचे एमसीक्यूज बघत आहे. आपण याचा आहे पार्ट 6. याच्या आधी आपण 5 टॉपिक कव्हर केलेले आहे. 5 टॉपिक मीन्स 2020 एमसीक्यूज बघत आहे आपण, जे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टचे एमसीक्यूज आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला हे लाईक. हे जी केडीएमची 2025ची रिक्रुटमेंट आहे ही व्हेरियस पोस्टसाठी आहे. तर याच्या सर्व मोस्ट ऑफ द पीडीएफ्स अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही तिथून परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डज कमिशन प्रिपेअर आफ्टर एव्हरी फायनान्शियल इयर. प्रत्येक आर्थिक वर्षानंतर आयोग काय तयार करतो. तर बघा ऑप्शन आहे डिपार्टमेंटल रिपोर्ट, सेकंड बजेट रिपोर्ट, थर्ड ॲन्युअल रिपोर्ट अँड फोर्थ इलेक्शन रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲन्युअल रिपोर्ट, वार्षिक अहवाल. नेक्स्ट सेकंड, विच प्रोव्हिजन बार्स सिव्हिल कोर्ट फ्रॉम ज्युरिडिक्शन्स इन मॅटर अंडर धिस ॲक्ट. बघा या कायद्याअंतर्गत प्रकरणामध्ये दिवाणी न्यायालयाचा अधिकार क्षेत्रावर बंदी कोणत्या कलमात आहे. बघा ऑप्शन आहे सेक्शन 25, सेक्शन 18, सेक्शन 26, सेक्शन 22. करेक्ट आन्सर आहे सेक्शन 26, कलम 26. नेक्स्ट थर्ड, द कमिशन मे टेक सू मोटो नोटीस ऑफ फेल्युअर इन डिलिव्हर अंडर विच सेक्शन. सेवा न दिल्याची स्वयंसंज्ञात नोंद आयोग कोणत्या कलमाखाली घेऊ शकतो. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 16, सेक्शन 8, सेक्शन 18, सेक्शन 12. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 16, कलम 16. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द एज लिमिट फॉर होल्डिंग ऑफिस ॲज अ चीफ कमिशनर. मुख्य आयुक्तपद धारण करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे. बघा ऑप्शन आहे 60 इयर्स, 62 इयर्स, 65 इयर्स अँड नो लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 65 इयर्स, 65 वर्ष. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट हॅपन्स टू ॲक्शन टेकन अंडर द रिपील्ड ऑर्डिनन्स ऑफ 2015. 2015 मधील रद्द केलेल्या अधिनियमांतर्गत घेतलेल्या कृतीचे काय होते. तर बघा ऑप्शन आहे डीम वॉइड, second need to be rectified again, second deemed valid under the act and fourth forwarded to parliament. The correct answer आहे third deemed valid under the act, कायद्या अंतर्गत वैध समजले जाते. नेक्स्ट 6, which section empowers state government to make rule under this act. राज्य सरकारला नियम तयार करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने दिला आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 28, सेक्शन 25, सेक्शन 21, सेक्शन 23. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 28, कलम 28. नेक्स्ट क्वेश्चन 7, व्हॉट डज स्टिप्युलेटेड टाइम लिमिट मीन्स अंडर धिस ॲक्ट. या कायद्यानुसार निर्धारित कालमर्यादा याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे मिनिमम सर्व्हिस अवर, सेकंड नोटिफाईड टाइम लिमिट फॉर प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिस, थर्ड वॅकेशन डेज अँड फोर्थ अप्लिकेशन सबमिशन विंडो. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नोटिफाईड टाइम लिमिट फॉर प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिस, सार्वजनिक सेवा देण्यासाठी अधिसूचित वेळ मर्यादा. नेक्स्ट 8, द टर्म ऑफ चीफ कमिशनर इज. मुख्य आयुक्ताचा कार्यकाल काय आहे. तर बघा ऑप्शन आहे 3 इयर्स, 5 इयर्स और अंटिल एज 65 विच एवर इज अर्लियर, थर्ड 6 इयर फिक्स अँड फोर्थ नो टर्म लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 5 इयर्स और अंटिल एज 65 विच इज अर्लियर, 5 वर्ष किंवा वय 65 जे आधी होईल ते. तसंच बघा केडीएमसीसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जे आपण एमसीक्यूज बघत आहे त्याची मराठीमध्ये सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स आणि एमसीक्यूज दिलेले आहे. त्याची प्राइस आहे 25 रुपीज ओनली. ठीक आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ परचेस तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे 9 क्वेश्चन, हू प्रोव्हाइड सपोर्टिंग स्टाफ टू कमिशन. आयोगाला सहाय्यक कर्मचारी कोण पुरवतो. तर बघा ऑप्शन आहे पार्लमेंट, सेकंड डिस्ट्रिक्ट कलेक्टर, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ प्लॅनिंग कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 10, फेलियर टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिस ड्यू टू नॅचरल क्लायमेटी मे लीड्स टू. नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वजनिक सेवा न दिल्यास काय होते. तर बघा ऑप्शन आहे परमनंट रिजेक्शन, सेकंड कॅन्सलेशन ऑफ सर्व्हिस, थर्ड एक्सटेन्शन ऑफ स्टिप्युलेटेड टाइम अँड फोर्थ इमिडिएट अपील. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सटेन्शन ऑफ स्टिप्युलेटेड टाइम, निर्धारित वेळ वाढवली जाते. नेक्स्ट 11, द पॉवर ऑफ रिकमेंडेड इन्क्वायरी अगेन्स्ट ऑफिसर लाईज विथ. अधिकाऱ्याविरोधात चौकशीची शिफारस करण्याचा अधिकार कोणाकडे आहे. तर बघा ऑप्शन आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सेकंड कमिशन,
थर्ड लोकल पुलिस एंड फोर्थ पब्लिक सर्विस कमीशन। तो करेक्ट आंसर है सेकंड, द कमीशन मीन्स आयोगाला। नेक्स्ट 12th अपील अंडर दिस ऍक्ट मस्ट गिव्ह बोथ पार्टीज। या कायद्याअंतर्गत अपील करताना दोन्ही पक्षांना काय दिले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झेम्पशन फ्रॉम टॅक्स, सेकंड ट्रॅव्हल अलाउन्स, थर्ड अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग अँड प्राइज मनी। करेक्ट आंसर आहे थर्ड, अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग, सुनावणीची संधी। नेक्स्ट 13 इन व्हॉट फॉर्मॅट कॅन अ पर्सन बी इन्फॉर्म अबाउट अप्लिकेशन रिसिप्ट्स। अर्ज प्राप्तीबद्दल व्यक्तीला कोणत्या स्वरूपात माहिती दिली जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे ओनली प्रिंटेड फॉर्मॅट, सेकंड बाय व्हॉट्सअप, थर्ड रायटिंग, इलेक्ट्रॉनिक मोड अँड फोर्थ थ्रू ऑडिओ मेसेज। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रायटिंग और इलेक्ट्रॉनिक मोड, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने। नेक्स्ट 14 पेनॉल्टी फॉर डेझिग्नेटेड ऑफिसर इज डिसाइडेड फर्स्ट बाय। नाम निर्दिष्ट अधिकाऱ्यावरील दंड प्रथम कोण ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट जज, सेकंड पब्लिक ऑथॉरिटी, थर्ड फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी अँड पंचायत। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी, प्रथम अपील प्राधिकरण। नेक्स्ट 15 इफ स्टेट लेजिस्लेचर मॉडिफाइज अ रूल अंडर द ऍक्ट व्हॉट इज द इफेक्ट। राज्य विधिमंडळाने नियम बदलल्यास काय परिणाम होतो? तर बघा ऑप्शन आहे इट लॅप्स, सेकंड इट बिकम वॉइड, थर्ड इट टेक इफेक्ट ओनली इन मॉडिफाइड फॉर्म अँड फोर्थ इट इज सेंड टू लोकसभा। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट टेक इफेक्ट ओनली इन मॉडिफाइड फॉर्म, फक्त बदललेल्या स्वरूपात लागू होतो। नेक्स्ट 16 कॅन अ डेझिग्नेटेड ऑफिसर अपील द फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी ऑर्डर। नाम निर्दिष्ट अधिकारी प्रथम अपील प्राधिकरणकडे आदेशाविरुद्ध अपील करू शकतो का? तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड ओनली विथ परमिशन ऑफ MLA, थर्ड यस टू सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी अँड फोर्थ ओनली इफ सपोर्टेड बाय कॅबिनेट। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, यस टू सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी। ठीक आहे, होय द्वितीय अपील प्राधिकरणाकडे। ओके। नेक्स्ट 17 हू इज द हेड ऑफ महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर राईट टू सर्व्हिस। महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे प्रमुख कोण आहे? तर बघा ऑप्शन आहे चीफ सेक्रेटरी, सेकंड स्टेट मिनिस्टर, थर्ड चीफ कमिशनर अँड फोर्थ कॅबिनेट मिनिस्टर। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, चीफ कमिशनर, मुख्य आयुक्त। नेक्स्ट 18 व्हॉट इज द मेन गोल ऑफ द ऍक्ट ॲज पर टायटल। या कायद्याच्या शीर्षकानुसार मुख्य उद्दिष्टांपैकी एक कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे प्रमोट एक्सपोर्ट, सेकंड ग्रँड पॉलिटिकल राईट्स, थर्ड डिलिव्हर ट्रान्सफर इफिशियंट अँड टाइमली पब्लिक सर्व्हिस अँड फोर्थ कॅन्सल द लँड। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिलिव्हर ट्रान्सफर इफिशियंट अँड टाइमली पब्लिक सर्व्हिस, पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेवर सार्वजनिक सेवा पुरवणे। नेक्स्ट 19 व्हॉट इज नॉट अ व्हॅलिड ग्राउंड फॉर रिमूव्हल ऑफ चीफ कमिशनर। मुख्य आयुक्तांना पदावरून हटवण्याचे वैध कारण खालीलपैकी कोणते नाही? तर बघा ऑप्शन आहे इन्सॉल्वन्सी, सेकंड एंगेज इन एम्प्लॉयमेंट, थर्ड लॅक ऑफ IT नॉलेज अँड फोर्थ कन्व्हिक्शन ऑफ मोरल टूर्पिट्यूड। ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लॅक ऑफ IT नॉलेज, संगणक ज्ञानाची कमतरता। नेक्स्ट 20 वेअर आर द हेडक्वार्टर्स ऑफ द स्टेट कमिशन लोकेटेड। राज्य आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे पुणे, औरंगाबाद, मुंबई, ठाणे। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मुंबई। तसंच बघा KDM साठी PDFs अवेलेबल आहे, कंबाईन इंग्लिश अँड मराठी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंग्लिश अँड मराठी सेपरेट, तसंच अकाउंट्सची PDF अवेलेबल आहे, JEE सिव्हिलसाठी शॉर्ट नोट्स प्लस MCQs PDF अवेलेबल आहे आणि करंट अफेअर्स मंथली PDF सुद्धा अवेलेबल आहे। ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता। ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक द्यावापर्यंत धन्यवाद।